नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते का छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज ना सप्तमी आहे आणि आजचा शुभ रंग आहे केशरी. देवीचं रूप आहे देवी काल रात्री. तर ना मस्त अशी फ्रेश वेणी मिळाली होती सकाळी सकाळी, तर ती वाहून घेतलेली आहे देवीला. हार काही मिळाला नाही पण वेणी मिळाली, तर चला मग म्हटलं वेणी वाहून घेऊया. नेहमीप्रमाणे फुलं वगैरे बदलली आणि आरतीची तयारी केली. इथं आम्हाला आरतीचं वाचता तर येत नाही पण ॲक्टिंग करायची होती. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना जय देव. जे आपण करतो ना तेच लहान मुलं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर आम्ही पुस्तक घेऊन आरती म्हणतो ना, त्याचप्रमाणे देवांश म्हणतो. जसं बघा आता देवांशच्या सगळ्याच आरत्या पाठ झालेल्या आहेत, तरी तो पुस्तक घेऊन ॲक्टिंग करत होता. असो, आता त्यानंतर ना लगेच मी इकडे स्वयंपाक करून घेतला. तर टोमॅटोची चटणी आणि भाकरी तर झाली होती सकाळी. म्हटलं चला आता भात करूया. तर मी इथं बटाट्याचा भात करते. म्हटलं चला झटपट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. तूप घातलं कढईमध्ये, जिरं मोहरी घातलं, कढीपत्ता घातला, लसूण चेचलेला घातलेला आहे, हळद लाल तिखट घालायचं, मीठ घालायचं आणि 2-3 बटाट्याच्या साली काढून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतले बटाटे आणि छान परतवून घ्यायचे. पाणी घालायचं, छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की नाही थोडासा शिजतो बटाटा. अर्धा कच्चा बटाटा शिजला की लगेचच आपण तांदूळ निवडून स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायचे, पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. छान शिजवायचा. कधीही भात ना कढईमध्ये घातला तर एकदम मस्त आणि सुटसुटीत होतो बरं. आणि इथं अधूनमधून ना मग हलवून घ्यायचा भात. तर कढईमध्ये भात केला तर त्याचा फायदा काय, तर बघा तुमचा तांदूळ आहे ना कुठलाही असू द्या, कढईमध्ये भात केला ना खूप सुटसुटीत होतो बरं का. तर तुम्ही बघत असाल आता भात किती छान सुटसुटीत झालेला आहे. तर आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरतो तरीसुद्धा भात खूप छान सुटसुटीत झाला. आणि अशी होती आजची थाळी. टोमॅटोची चटणी, भजी विकत आणली होती, भाकरी आणि मसाले भात. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय.